करूया. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टार्टेड द लूप्स इन द जावा. जावामध्ये लूप कन्सेप्ट आपण स्टार्ट केला होता. त्यामध्ये हाऊ मेनी मेजर टाइप्स ऑफ लूप्स अवेलेबल इन द जावा. कोणते दोन मेजर टाइप आहेत? Which are the two major types of the loops available in the Java? Entry control loops and second one exit control loops. So what do you mean by entry control loop? The loop which checks the condition first at the time of entry, that is called as entry time. And exit control, the loop first executes and after that it will check the condition at the end. End ला काय करतं ते condition check करतं, that is called as exit control loop. So what are the examples of the entry control loops? What are the examples of the entry control loops? Which loops are entry control loops and which loops are exit control loops? For loop and while loop. For loop. For loop आणि while loop कसले आहेत? Exit control. बरोबर आहे का? Entry control. एंट्री कंट्रोल लूप आहेत आणि तुमचा जो डू व्हाईल लूप आहे तो एक्झिट कंट्रोल लूप आहे. व्हाईल लूप किती वेळा एक्झिक्यूट होतं रे? व्हाईल लूप किती वेळा एक्झिक्यूट होतं? डिपेंड्स ऑन द कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू then only it will execute. If the condition is false then it will not execute. But in the case of do while it will execute at least one time. कमीत कमी एक वेळा तो एक्झिक्यूट होतो, कंडिशन तुमची ट्रू असू दे किंवा फॉल्स असू द्या. ऍटलिस्ट वन टाइम काय होतो, तो एक्झिक्यूट होतो. आणि त्याच्यानंतरचं पुढचं एक्झिक्युशन आहे दॅट विल डिपेंड्स ऑन द कंडिशन. ते कशावरती डिपेंड असतं? कंडिशनवरती डिपेंड असतं. हा मेजर डिफरन्स आहे दोन्हीतला. त्यानंतर आता प्रत्येक लूप, इच अँड एव्हरी लूप वी आर गोइंग टू सी इन डिटेल. तर प्रत्येक लूप आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. त्यातलं पहिलं लूप आहे फॉर लूप. इट इज कॉल्ड एज दादा लूप. दादा लूप म्हणजे हे सगळ्यात बेस्ट आणि मोस्ट युजफुल लूप आहे. सो जावा फॉर लूप इज यूज टू इटरेट द पार्ट ऑफ प्रोग्राम सेव्हरल टाइम्स इफ द नंबर ऑफ इटरेशन्स आर फिक्स. ज्यावेळेस तुमच्या प्रोग्राममध्ये नंबर ऑफ इटरेशन्स फिक्स असतात, म्हणजे मला 10 वेळा एक्झिक्यूट करायचा एखादा कोड, 50 वेळा एकदा एक्झिक्यूट करायचा, दॅट मीन्स नंबर ऑफ इटरेशन जर तुम्हाला माहिती असेल फिक्स, ॲट दॅट टाइम यू कॅन रिकमेंड द फॉर लूप. फॉर लूप कधी रिकमेंड करणार तुम्ही? ज्यावेळेस तुम्हाला फिक्स माहिती की बाबा ह्या एवढं नंबर ऑफ टाइम्स आपल्याला हा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. ॲट दॅट टाइम यू कॅन गो फॉर द फॉर लूप. आता फॉर लूप कसलं कंट्रोल्ड आहे? एंट्री का एक्झिट? फॉर लूप एंट्री कंट्रोल्ड आहे का एक्झिट कंट्रोल्ड आहे? फॉर लूप इज द एंट्री कंट्रोल लूप. सो सेकंड स्टेटमेंट काय असणार आहे? फॉर लूप इज द एंट्री कंट्रोल लूप दॅट प्रोव्हाइड्स द कन्साइज स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता फॉर लूप मध्ये काय होतं? इनिशियलायझेशन ऑफ द व्हेरिएबल, टेस्ट कंडिशन अँड इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, दॅट ऑल दीज थ्री थिंग्स कॅन बी डन इन अ सिंगल लाईन. यामध्ये इनिशियलायझेशन केलं जातं, व्हेरिएबलची टेस्ट कंडिशन केली जाते आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, हे तिन्ही गोष्टी एकाच लाईन मध्ये केल्या जातात. दॅट मीन्स all the three things can be done in a single line. That is the first initialize the variable, after that check the condition, and after that increment decrement the value. So that is all these three things can be done in a single line, and each and everything is separated by, कशाने सेपरेट केली जाते? कोलन नाही का? कशाने सेपरेट करतो आपण? इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट विल बी सेपरेटेड बाय कॉमा. बरोबर आहे का? सेमीकोलन. बरोबर आहे, ठीक आहे. मी विचारताना मुद्दामहून चुकीच्या पद्धतीनं विचारणार आहे. कोणाचं किती लक्ष आहे, कोण किती हुशार आहे हे सगळं समजून येण्यासाठी मी कधीच सरळ बोलणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायचंय आणि कधी कधी सरळ पण बोलणार आहे, त्याच्यामुळे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तर सेमीकोलन असतो. सेमीकोलन सेपरेशन साठी आपण यूज करत असतो. फॉर लूप नंतर सेमीकोलन देतात का रे? फॉर लूप कंप्लीट झाल्यानंतर, फॉर लूप कंप्लीट झाल्यानंतर, ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर सेमीकोलन असतो का? नो, देयर इज अ नो सेमीकोलन. सो फर्स्ट पार्ट काय? इनिशियलायझेशन, सेकंड आहे कंडिशन, थर्ड आहे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. हे सगळ्यांना समजलंय? त्यानंतर सिंटॅक्स दिलेला आहे. सिंटॅक्स
काय फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन, आफ्टर दॅट सेमिकोलन, आफ्टर दॅट कंडिशन, आफ्टर दॅट इन्क्रिमेंट ऑब्लिक डिक्रिमेंट आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि फॉर लूपची बॉडी. फॉर लूप मध्ये काय तुम्ही नंबर ऑफ स्टेटमेंट्स त्या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकता. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लो चार्ट. याचाच फ्लो चार्ट दिलेला आहे. पहिल्यांदा काय होत आहे इनिशियलायझेशन, बरोबर आहे. सेकंड केस काय कंडिशन आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर आपलं काय होतं, जे काही स्टेटमेंट्स आहेत ती स्टेटमेंट्स काय होतात एक्झिक्यूट होतात. त्याच्यानंतर काय होतं इन्क्रिमेंट डिक्रिमेंट होतं आणि परत जर कंडिशन ट्रू असेल तर परत तो लूप मध्ये जातो आणि जर त्या ठिकाणी कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली कुठे जातो फॉर लूपच्या बाहेर जातो. सो दॅट इज द व्हॉट इज दिस फ्लो चार्ट. म्हणजे तुमचं कशा वेळेनं तुमचं एक्झिक्युशन होणार आहे इथं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एक सिंपल एक्झाम्पल आपण पाहणार आहे फॉर लूपचं. त्यामध्ये पहिल्यांदा इम्पोर्ट जावा डॉट आय डॉट स्टार तुम्ही. त्यानंतर पब्लिक क्लास फॉर एक्झाम्पल. इथं क्लासचं नाव काय कोण सांगू शकेल, इथं क्लासचं नाव काय आहे, what is the name of the class here? For example is the class name. After that public static void main string args of array, that is the main method. main method declare केलेली. त्यानंतर नेक्स्ट काय आपल्याला फॉरचं पाहायचंय, बरोबर आहे. सो फॉर मध्ये मी काय सांगितलंय इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. these three things can be done in a single line and each and every is separated by the semicolon. प्रत्येक गोष्टी कशाने हे केलेल्या असतात डिफरन्शिएट केलेले असतात सेमिकोलनने. आता इंट I इज इक्वल टू 1. व्हॉट इज दिस इनिशियलायझेशन ऑफ द व्हेरिएबल. इथं आय नावाचं एक व्हेरिएबल आपण इनिशियलाइज केलं आणि त्याला व्हॅल्यू किती दिलेली 1 दिली आणि इट इज ऑफ द टाइप, कोणतं टाइप आहे त्याचा डेटा टाइप कोणता आहे इंटिजर डेटा टाइपचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्याला इनिशियलाइज केलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सेकंड काय टेस्ट कंडिशन, दॅट मीन्स I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. याचं मिनिंग काय किती वेळा आपल्याला हे एक्झिक्यूट करायचंय. कंडिशन काय जोपर्यंत तुमचा I हा लेस दॅन ऑर इक्वल टू 10 येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लूप काय करायचंय एक्झिक्यूट करायचंय. सो दॅट इज द कंडिशन. आणि लास्ट आहे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. तर इथे इन्क्रिमेंट आहे डिक्रिमेंट नाहीये. I प्लस प्लसच मिनिंग काय असतं रे, व्हॉट डू यू मीन बाय I प्लस प्लस, I इज इक्वल टू I प्लस 1. हा. त्यानंतर फॉर लूप मध्ये काही स्टेटमेंट दिलेत. स्टेटमेंट मध्ये काय दिले सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. व्हॉट इज द यूज ऑफ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, व्हॉट इज द यूज ऑफ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आउटपुट आपल्याला स्क्रीनवरती काय प्रिंट करायचं असेल तर काय असतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असतं. त्यामध्ये परत ब्रॅकेटमध्ये आय दिलंय म्हणजेच काय आयची जी काय व्हॅल्यू येईल ती प्रिंट होईल, बरोबर आहे. तिथं जर ब्रॅकेटमध्ये डबल कोट मध्ये आय दिलं असतं तर काय प्रिंट झालं असतं, डबल कोट मध्ये आय दिलं असतं तर काय प्रिंट झालं असतं आय प्रिंट झालं असतं. व्हॅल्यू प्रिंट झाल्या नसत्या आय प्रिंट झालं असतं. सो इथं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा काय येणार मग I इज इक्वल टू 1. 1 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे. सो 1 प्रिंट होईल, बरोबर आहे. त्यानंतर I प्लस प्लस म्हणजेच किती झाला 2 झाला. 2 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे. सो 2 प्रिंट होईल. त्यानंतर I प्लस प्लस म्हणजेच किती झाला 3 झाला. असं कुठपर्यंत प्रिंट होईल 10 पर्यंत प्रिंट होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू 10. 10 का घेईल रे, व्हाय 10 इज देअर बिकॉज इक्वल टू सिम्बॉल आहे. त्याच ठिकाणी मी जर असं केलं असतं I इज लेस दॅन 10 जर म्हटलं असतं मी तर कुठपर्यंत प्रिंट होईल I इज लेस दॅन 10 असं जर घेतलं तर काय आउटपुट येईल 1 to 9 येईल. ओके. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड. हे समजलं का. इथं तुम्हाला 10 इटरेशन किंवा 10 वेळा हे लूप फिरवायचंय म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इटरेशन्स कॉन्स्टंट माहिती आहेत त्यावेळेस तुम्ही कोणतं यूज करणार आहे फॉर लूप यूज करणार आहे. सो दॅट इज द थिंग. सो ऑल ऑफ यू क्लिअर विथ द फॉर. फॉर सगळ्यांना समजलेला आहे का, फॉर लूप सगळ्यांना समजलेला आहे का. ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे इथं आउटपुट दिलेलं आहे 1 to 10 दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट लूप आहे जावा व्हाईल लूप. जावा व्हाईल लूप. आता व्हाईल लूप कसलं रे, इट इज अगेन अ एंट्री कंट्रोल लूप. हे पण कसलं आहे एंट्री कोड. पण या ठिकाणी नंबर ऑफ इटरेशन्स तुम्हाला माहिती नसतात. हाऊ मेनी नंबर ऑफ इटरेशन्स आर देअर. इफ यू डोंट नो, इफ इट इज नॉट फिक्स्ड then we can recommend the
व्हाईल लूप. व्हाईल आणि फॉर मध्ये एकच डिफरन्स आहे, ज्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ इटरेशन्स माहिती असतात त्या टायमिंगला तुम्ही कशाचा यूज करायचा, फॉर लूपचा. आणि इफ यू डोंट नो द नंबर ऑफ इटरेशन्स ऍट दॅट टाइम यू कॅन यूज द व्हाईल लूप. तर व्हाईल लूप मध्ये फर्स्ट काय होतं रे, कंडिशन चेक होते, दॅट इज इट इज अगेन ऑल्सो कॉल्ड ॲज एंट्री कंट्रोल लूप. हे स्टेटमेंट कसे वाढवायचे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इट इज अगेन ऑल्सो कॉल्ड ॲज एंट्री कंट्रोल लूप. इट फर्स्ट चेक द कंडिशन. इफ द कंडिशन इज ट्रू, then only the block of statement inside the while loop will be executed. If the condition becomes false, it will goes out of the while loop. हा theory part सगळ्यांना समजलाय? theory part सगळ्यांना समजलेला आहे का? हा. while loop कधी यूज करणार आपण? फर्स्ट स्टेटमेंट if the number of iterations is not fixed. सेकंड काय? while loop is also called as entry control loop. त्यानंतर नेक्स्ट आहे इन द व्हाईल लूप फर्स्ट कंडिशन इज चेक. इफ द कंडिशन इज ट्रू, then the block of statement inside the while block will executed. If the condition becomes false, then it will goes outside the while block. while block च्या काय जाईल, तो बाहेर येईल. इथं तुम्हाला फ्लो चार्टच्या थ्रू किंवा दाखवलेलं आहे. कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, आणि कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल, व्हाईलच्या बाहेर येईल. हे इथं दाखवलेलं आहे. सो ऑल ऑफ यू क्लिअर विथ द थिअरी पार्ट. थिअरी पार्ट सगळ्यांना क्लिअर झाला का? थिअरी पार्ट सगळ्यांना क्लिअर झाला का व्हाईलचा? अरे बोलत जावा रे. यस सर. हा यस सर. यस हा ठीक Yes, आहे sir. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे एक्झाम्पलचा. तर आता आपण सेम एक्झाम्पल आपण इथं पाहणार आहे विथ द हेल्प ऑफ व्हाईल. सेम एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप. आता वरती इम्पोर्ट जावा डॉट आयो डॉट स्टार ही राम कहाणी तुमची कंपल्सरी राहील, ते काय कुठं चेंज नाही होणार. त्यानंतर पब्लिक क्लास व्हाईल एक्झाम्पल. इथं क्लासचं नाव का आहे, इथं क्लासचं नाव का आहे, कोण सांगू शकेल? While example. प्रणिता मेहरे. Example. प्रणिता मेहरे सांग. Yes, sir. हा Yes, sir. इथं While example. व्हाईल एक्झाम्पल. ओके ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग ARGS सब array. व्हॉट इज दिस? काजल Method. काजल पाटील आहे का? काजल पाटील. काजल पाटील हे काय? पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग ARGS सब array आहे का कोणी? काजल पाटील इथं आहे का नाही? जॉईन नाही का आज? ठीक आहे. बरं कोण सांगेल दुसरं? श्रेया मेहरा. श्रेया यू आर ऑडिबल. श्रेया मेहरा. श्रेया आहे का? जागृती शेंडकर तू सांग. जागृती शेंडकर. जागृती मेन मेथड आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हा बरोबर आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे इंट आय इज इक्वल टू 1. हे काय केलेलं आहे तुम्ही? इनिशियलाइज केलेलं आहे. इंट आय इज इक्वल टू 1 म्हणजेच आय ची व्हॅल्यू 1 तिथं इनिशियलाइज केलेली. त्यानंतर व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 10. व्हाईल मध्ये फर्स्ट काय होतं? कंडिशन चेक होते. आय इज लेस दॅन इक्वल टू 10. आता आय ची व्हॅल्यू आपली किती रे? 1 आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? 1 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? असेल तरच तो काय करेल? व्हाईल लूपच्या आतमध्ये जाईल. इफ इट इज ट्रू देन इट विल गोज इनसाइड द व्हाईल लूप. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन प्रिंट काय करेल मग? 1 प्रिंट करेल. बरोबर आहे. 1 प्रिंट केलं. त्यानंतर परत आय प्लस प्लस. आय प्लस प्लसचं मिनिंग काय रे? आय ची व्हॅल्यू किती होती आपली? 1 होती. 1 मध्ये आणखीन एक मिसळ म्हणजे किती झाली? आय ची व्हॅल्यू 2 झाली. परत वरती जाईल. 2 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? आहे. सो 2 प्रिंट करेल. परत आय प्लस प्लस 2 ची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली. परत 3 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? आहे. प्रिंट काय करेल? 3 करेल. असं कुठपर्यंत प्रिंट करेल? 10 पर्यंत प्रिंट करेल. एनीबडी एनी डिफिकल्टी इन दिस एक्झाम्पल? कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय एक्झाम्पल मध्ये? याच ठिकाणी इकडे पहा. याच ठिकाणी जर असं एक्झाम्पल असतं आय इज इक्वल टू 1 व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 देन व्हॉट विल बी युअर आउटपुट. आणि ह्या आय प्लस प्लसच्या ब्रॅकेट नंतर इथं
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू लोणावळा असं असतं तर काय आउटपुट आलं असतं. इकडे पहा, हा जो आय प्लस प्लस आहे त्याच्यानंतरचा ब्रॅकेट आहे त्याच्या खाली एक स्टेटमेंट मी दिलं असतं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू लोणावळा, आणि वरती कंडिशन आहे इंट आय इज इक्वल टू 1, इंट आय इज लेस दॅन इक्वल टू 0, व्हॉट विल बी द आउटपुट. समजतंय का मग मी काय सांगायचं ट्राय करतोय ते, का मार्कर घेऊन एक्सप्लेन करावं लागेल. हॅलो, मला जे काय सांगायचं ते वेलकम टू लोणावळा प्रिंट होईल, बिकॉज कंडिशन काय आपली फॉल्स होते, सो इट विल गोज आउटसाइड द व्हाईल लूप. आउटसाइड द व्हाईल लूप आपलं जे स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रिंट होईल. सो दॅट इज द कन्सेप्ट. हा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. कोणतंही एक्झाम्पल पाठ करायची गरज नाही, कोणतंही काहीही करायची गरज नाही. यू नीड टू कन्सेप्च्युअली क्लिअर. तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर असेल तर एकही एक्झाम्पल पाठ करावं लागत नाही, एकही थिअरी पाठ करावा लागत नाही. आणि प्रोग्रामिंग इज नॉट लाईक दॅट. पाठांतर करणं म्हणजे प्रोग्रामिंग नाहीये. प्रोग्रामिंग साठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड यू नीड टू नो द इच अँड एव्हरी स्टेटमेंट मिनिंग. प्रत्येक स्टेटमेंटचं मिनिंग माहिती पाहिजे. हे कशासाठी यूज केलं जातं, हे का आहे, ह्याचा फ्लो असा का आलाय. I think your voice will break now. यू डोंट हॅव द. Break now. नाही नाही नाही, तुला प्रॉब्लेम आहे. माझ्याकडं स्पीड पण चांगला आहे. मे बी चेक युअर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. बाकीच्यांना येतोय का प्रॉब्लेम. नाही सर, मध्यात होते तुमचा व्हॉइस ब्रेक. होतोय का. सर मध्यात होते तुमचा व्हॉइस ब्रेक. हो. मग काय, स्पीड तर आहे इथं भरपूर. ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग आहेच आहे, करतोच आहे, तर रेकॉर्डिंग भेटून जाईल तुम्हाला. मे बी नेटवर्क आधी मध्ये कमी झाल्यामुळे होत असेल. आता येतोय का, आता येतोय का आवाज. हो Yeah, सर, it is येत आहे. clear now. ओके, ठीक आहे. तर कन्सेप्ट समजलाय का याच्या आधीचा, का परत सांगायचंय. व्हाईल लूपचं कोण. Repeat again. समजलं ओके ठीक आहे, रिपीट अगेन. समजलंय सर. हा, तर कोणी सांगितलं तर त्यांच्यासाठी रिपीट करतो. again. हा करतोय. तर व्हाईल लूप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा व्हाईल लूप कोणतं आहे. इट इज अ एंट्री कंट्रोल. व्हाईल लूप इज द एंट्री कंट्रोल. त्यानंतर नेक्स्ट काय, कधी यूज केलं जातं, व्हेन द नंबर ऑफ इटरेशन्स इज नॉट नोन. दॅट मीन्स नंबर ऑफ इटरेशन जर नॉट फिक्स असतील किंवा फिक्स नसतील तर त्या टायमिंगला आपण व्हाईल लूप यूज करतो. त्यानंतर व्हाईल लूप मध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, कंडिशन चेक केली जाते. इफ द कंडिशन इज ट्रू then the statement inside the while block will executed. If the condition is false then statement inside the while block will not be executed. It will goes outside the while block. त्यानंतर आपण एक छोटं एक्झाम्पल पाहिलं होतं. त्या एक्झाम्पल मध्ये दिलंय, एक एक्झाम्पल दिलंय पब्लिक क्लास व्हाईल एक्झाम्पल. दॅट इज व्हाईल एक्झाम्पल इज द क्लास नेम. त्यानंतर मेन मेथड आहे. मेन मेथड मध्ये पहिल्यांदा इनिशियलाइज केलेलं आहे इंट i is equal to 1, व्हाईल i is less than or equal to 10 आहे, म्हणजे i ची व्हॅल्यू 1 आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे, बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. सो आतमधलं स्टेटमेंट आहे तो प्रिंट करेल. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, आय ची व्हॅल्यू किती 1 आहे, सो 1 प्रिंट करेल. त्यानंतर इथं आय प्लस प्लस दिलंय, म्हणजेच काय, आय प्लस प्लस म्हणजेच काय, आय ची व्हॅल्यू पहिली आपली 1 आहे, 1 प्लस 1 दॅट इज 2 आलं. परत वरती जाईल तो 2 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे, म्हणून परत 2 प्रिंट करेल. परत आय प्लस प्लस 2 प्लस 1 दॅट इज 3, 3 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत तो प्रिंट करेल. सो दॅट इज ऑल अबाउट द व्हाईल लूप. तर एवढं सगळं हे व्हाईल लूप विषयी आहे. नाऊ क्लिअर. ओके Yes, yes. ओके, लास्ट पार्ट ऑफ द टुडेज लेक्चर दॅट इज द डू व्हाईल लूप. लास्ट पार्ट आहे डू व्हाईल लूप. तर त्या ठिकाणी डू व्हाईल लूप कधी यूज केलं जातं, आणि डू व्हाईल लूप कसलं लूप आहे रे, व्हॉट टाइप ऑफ लूप इज देअर. डू व्हाईल इज द व्हॉट टाइप ऑफ Control loop. एक्झिट कंट्रोल लूप आहे. करेक्ट. सो जावा डू व्हाईल लूप इज यूज टू इटरेट द पार्ट ऑफ प्रोग्राम सेव्हरल टाइम्स इफ द नंबर ऑफ इटरेशन इज नॉट फिक्स. आपले नंबर ऑफ इटरेशन फिक्स नाहीत, बट यू हॅव टू एक्झिक्यूट द लूप ऍट लिस्ट वन्स. नंबर ऑफ इटरेशन्स माहिती नाहीत, परंतु आपल्याला कमीत कमी एक वेळा एक्झिक्यूट करायचंय. ऍट दॅट टाइम यू कॅन यूज द
डू व्हाईल मध्ये कमीत कमी एकदा तो एक्झिक्यूट होतोच. तुमची कंडिशन काय आहे ती नंतर चेक करतो तो. पहिल्यांदा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं आणि नंतर कंडिशन चेक करतो. दॅट मीन्स ऍटलिस्ट वन टाइम तो एक्झिक्यूट होतो. बट इन द केस ऑफ व्हाईल लूप होतो का रे? व्हाईल लूप मध्ये कंडिशन जर ट्रू नसेल तर तो खाली एकदा का होईना एक्झिक्यूट होतो का? इथं जर मी काय म्हटलं, आय इज लेस दॅन इक्वल टू 0 म्हटलं म्हणजे कंडिशन फॉल्स झाली, तो एकदा तरी एक्झिक्यूट झाला का रे? व्हाईल लूप एक्झिक्यूट झाला का? नाही झाला. सो दॅट इज द पार्ट दॅट हा. तर या ठिकाणी ऍटलिस्ट वन टाइम जर तुम्हाला एखादं लूप एक्झिक्यूट करायचं असेल, नंबर ऑफ इटरेशन तुम्हाला माहिती नसतील, त्या टायमिंगला तुम्ही कशाचा यूज करणार? डू व्हाईलचा. डू व्हाईल लूपचं म्हणजे मेन काय डिफरन्स आहे? द जावा डू व्हाईल लूप इज एक्झिक्युटेड ऍटलिस्ट वन्स बिकॉज द कंडिशन इज चेक आफ्टर द लूप बॉडीच्या नंतर तो चेक करतो कंडिशन, त्यामुळे कमीत कमी एक वेळा तो एक्झिक्यूट होतो. आणि लास्ट आहे आफ्टर द डू व्हाईल, लास्टला जो व्हाईल आहे त्याच्यानंतर सेमिकोलन असतो. सो दॅट इज ऑल अबाउट द डू व्हाईल लूप आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झिट कंट्रोल लूप. ह्याला दुसरं कोणतं म्हणतात? एक्झिट कंट्रोल लूप असं म्हणतात. तर या ठिकाणी दिलेलं आहे डू. आता इथं सिंटॅक्स पहा, डू आतमध्ये जे काय असतील ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल आणि लास्टला तो कंडिशन चेक करेल. व्हाईल ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि शेवटी सेमिकोलन. तर डू नंतर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट करतील? जर तो हे असेल कंडिशन लास्टला चेक करेल, कंडिशन फॉल्स असेल तर बाहेर जाईल, कंडिशन ट्रू असेल तर परत आणखीन डू मध्ये जाईल. सो दॅट इज द थिंग. त्याचंच एक्झाम्पल आपण आता परत पाहणार आहे. पब्लिक क्लास डू व्हाईल एक्झाम्पल. व्हॉट इज द क्लास नेम हिअर? प्रणिता मेहरे. What is the class? Do while example. Do while example is the class name. What is public here? Class name. Public. What is public here? Access specifier. That means this class is accessible to anywhere. Public म्हणजे काय? It can be accessible to anywhere. कुठेही ऍक्सेस केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARG सब पॅरे. दॅट आवाज नाही येत आहे काहीच. आवाज नाही येत. आवाज येत नाही का रे? ब्रेक होतं. अरे स्पीड तर चांगलं आहे, का असं होतंय? आता येतोय का? आता येतोय का? हा येस हो, सर. अरे ज्यावेळेस स्पीड एकदम कमी येते त्यावेळेस तुम्हाला आवाज येतोय आणि ज्यावेळेस स्पीड जास्त आहे त्यावेळेस तुम्हाला आवाज येत नाही. असा कसा फंडा होतोय? ठीक आहे, लास्टचे एक्झाम्पल आहे, काय असेल ते असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी डू व्हाईल मध्ये एक्झाम्पल आपण पाहतोय. तर मेन मेथड आहे, त्यानंतर इंट आय इज इक्वल 1 दॅट इज द इनिशियलायझेशन केलेलं आहे. डू सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय. आता तो एकदा एक्झिक्यूट झाला, खाली कंडिशन काय आहे तो बघत नाही, तो एक्झिक्यूट होतोच आहे. आय इज इक्वल 1 प्रिंट करेल तो 1, परत 1 काय झाला? आय प्लस प्लस म्हणजे 1च्या ठिकाणी काय झालं? 2 झालं बरोबर आहे. परत तो खाली येईल, व्हाईल 2 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? आहे. सो परत तो वरती जाईल, सो 2 प्रिंट करेल. परत 2 च्या ऐवजी काय येईल? 3. परत 3 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? आहे. अशा वेळेने त्या ठिकाणी तो प्रिंट करेल. जर या ठिकाणी सपोज आय इज लेस दॅन इक्वल टू 0 दिलं, सपोज इथं आय इज लेस दॅन इक्वल टू 0 झालं, तरी पण तो एकदा एक्झिक्यूट झालाय ना? होतोय का नाही? चेक करा. आय इज इक्वल टू 1 दिलंय मी, डू सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय प्लस प्लस व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 0. तर या ठिकाणी आय इज लेस दॅन इक्वल टू 0 कंडिशन दिली म्हणजे आपली कंडिशन ट्रू होते का रे? आय इज लेस दॅन इक्वल टू 0 दिलंय म्हणजे कंडिशन ट्रू होते का? मी काय म्हणतो ऐकताय का? होते. कंडिशन ट्रू होते. आय इज लेस दॅन इक्वल टू 0 म्हटलं तर कंडिशन ट्रू आहे का? नाहीये. सर आयची व्हॅल्यू काय आहे? 10 पाहिजे. मी काय म्हणतो आयची व्हॅल्यू 1 आहे. 1 इक्वल टू 10 पाहिजे. काय म्हटला? आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन इक्वल टू 10 असेल तर कंडिशन ट्रू होणार. परत सांग, काय म्हटलं तू? परत बोलतेस. आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन. हा नाही ते नाही म्हणत मी, मला मुद्दाम दुसरं. ते बरोबर आहे तुझं, समजलं मला काय हा या एक्झाम्पल मध्ये इंट आय इज इक्वल टू 1 आहे आणि खाली मला कंडिशन अशी दिली मी, फाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 0 असेल
तरी पण आपलं पहिलं स्टेटमेंट तर एक्झिक्यूट करणार आहे तो, बिकॉज पहिल्यांदा काय डू मध्ये जे काय असेल ते करून घेतोय हे सांगायचंय मला. तुमची कंडिशन ट्रू, प्रिंट करणार बरोबर. तुमचं कंडिशन काहीही असू द्या, कमीत कमी एक वेळा तो एक्झिक्यूट होतो, हा कन्सेप्ट मला सांगायचा आहे. सो ऑल ऑफ यू क्लिअर दॅट? सगळ्यांना समजलंय का ते? खाली काय तो चेक करत नाही, अगोदर एकदा एक्झिक्यूट होतोय, नंतर तुमचं काय असेल ते कंडिशन चेक करत बसतो तो. सो दॅट इज द पार्ट. सर आवाज गेला. झालंय संपलंयच, आजचा पार्ट सगळा संपलेला आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. we will see next part in the next lecture. आजच्या लेक्चरचा झालेला आहे हा पार्ट. याच्यात तुम्हाला पीडीएफ सेंड केलेली आहे इड्युमिडो क्लासवरती. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट घ्या लक्षात सगळ्यांनी, आणखीन एक आपण ऑनलाईन टेस्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम नाही लिहिता येणार ना. तुम्ही काय करताय, असाइनमेंट दिली की, मी बघितलं बऱ्याच मुलांचं, एखादी असाइनमेंट दिली तर सगळे नुसते कॉपी पेस्ट करतात. एकाने लिहिलं की त्याचं सगळ्यांचं सेम आहे, काहीच चेंज नाही. त्यांनी डेटा टाइप्स 2 लिहिले की ह्यानी 2च लिहिलेत, त्याला 4 दिसले नाहीत. जे म्हणजे एकाचीच नोटबुक सगळीकडे फिरते या, असा प्रकार मला ऑब्झर्व झाला. असाइनमेंट ह्या तुमच्या वेनं करा तुम्ही, आहे ठीक आहे, कंटेंट एक आहे, पण एकाने डेटा टाइप 2 लिहिले की सगळ्यात 10 मुलांचे 2च आहेत. का डेटा टाइप 2च आहेत का आपल्याकडं? नाहीत ना. सो जे काय असाइनमेंट्स देतोय त्या प्रॉपरली करा. ज्या काय नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्या नोट्स तुम्ही डेली बेसिस वरती वाचा, स्टडी करा. इफ एनी प्रॉब्लेम यू आर ऑलवेज फ्री टू आस्क. तुम्हाला ते फ्रीडम आहे, आणि तुम्हाला 1000 वेळा सांगितलं मी, तुम्ही कधीही विचारू शकता, कधीही, नो प्रॉब्लेम. तुम्हाला काही जरी अडचणी आल्या, काही जरी समजत नसेल, तुम्ही कधीही पर्सनल मेसेज टाका, तुम्हाला 100% हेल्प केली जाईल. आय डोंट थिंक एवढं फ्रीडम कुणी देऊ शकेल किंवा कुणी देत असेल, मला वाटत पण नाही. सो पण माझं एकच असतं, हे तुम्हालाही आता बऱ्यापैकी सगळ्यांना जाणवून आलं असेल, लेक्चरमध्ये मला बाकीचं चालत नाही. लेक्चरमध्ये तुम्ही फालतूगिरी केलेली अजिबात चालणार नाही. यू नीड टू बी अटेंटिव्ह. आणि तुम्हाला ज्या काही टास्क दिले जातात त्या टास्क तुम्ही करणं गरजेचंच आहे. तर आणखीन एक असाइनमेंटच देऊ आपण, कारण की टेस्ट पॉसिबल नाहीये. टेस्टला मग MCQ दिले तरी बी मुलं ब्राउझरवरती सर्च करतात आणि आन्सर टाकतात, त्यात काही हे नाहीये, म्हणजे त्यात काय एफर्ट्स घेऊन पण काय उपयोग होणार नाही. सो तुम्हीच असाइनमेंट्स लिहिताना जरा प्रॉपर लिहा, व्यवस्थित लिहा. तर आणखीन एक असाइनमेंट्स मी थोड्या वेळाने एका पेजवरती क्वेश्चन्स लिहून ते आपल्या ग्रुपवरती टाकतो. ती असाइनमेंट्स मला आज ट्यूजडे, तर सॅटर्डेला हवी मला. सॅटर्डेला चालेल ना? सॅटरडे सर मंडेला घ्या ना. बरं ठीक आहे, मंडेला तर मंडेला ठीक आहे, पण मंडेला सगळ्यांची असाइनमेंट्स हवी. मी क्वेश्चन्स काढून ते क्वेश्चन्स तुम्हाला इडीमोडो ग्रुपवरती आणि इकडे पण दोन्हीकडे बी टाकतोय. इडीमोडो वरती पण आणि तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती दोन्हीकडं क्वेश्चन्स एका पेजवरती लिहून टाकतोय. तर ते सगळ्यांनी मंडे पर्यंत कंप्लीट करायचं आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आले स्टडी करताना किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तर तुम्ही कधीही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. सो दॅट इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर अँड वी विल फिनिश द लेक्चर. हा बोला, बोल की. लेक्चर सर आवाज येत नाही तुझा. हॅलो सर रेंजचा थोडा प्रॉब्लेम येतो. हा, रेंजचा प्रॉब्लेम आहे, तुला समजतं येते, कारण की तुझा आवाज लय खरखर येतोय. हॅलो काय म्हटलं? हा बोल, बोल की. सर तुमचं रेंज प्रॉब्लेम. हा कधी कधी येतो रे, त्याला काय करू शकत नाही आपण तर काय करणार आहे त्याला. नेटवर्क प्रॉब्लेमला मीही सुद्धा अडकतोय तुमचं. अरे नेटवर्क प्रॉब्लेमला मी तरी काय करू शकतो, घरी असल्यानंतर नाही होत. कधी कधी येते रेंज, कधी कधी पावसाचं वातावरण असलं की नाही रेंज राहत. ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवलं जाईल. आजचं आहे किती 30 मिनिटाचंच आहे, अपलोड होईल YouTube वरती, पहा सगळं. ठीक आहे,
युट्यूब वरती मी अपलोड करतो आजचं लेक्चर, तिथं पहा. ओके, आणखी काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आय एम गोइंग टू क्लोज द मीटिंग. आय विल अपलोड द व्हिडिओ ऑन युट्यूब. युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करतोय, तिथं पहा. ओके, बाय.